हाय नमस्कार एव्हरीबडे, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडे. तर कसे आहात तुम्ही सगळेजण? आय एम फंटास्टिक. तर हे बघा, आज वातावरण आज आपल्या इकडं असं आहे आणि पूर्णच्या पूर्ण गवत सगळं काढलं, फवारलं होतं. मी पार भुलून पडली होती पण नीट झाली. पण कारभारीने आम्ही दोघांना का नाही सगळं गवत ही काढून घेतलं. पटांगण हिकडला गाडा इकडं लावला. इथं होता अगोदर पेरूच्या झाडाखाली, आता इकडं लावला एका साईडला नळाच्या पुढं. आणि तसंच आज नाश्ता बिष्टा केलेला आहे इथं. सगळ्यांचा चहा पाणी झाला. सकाळ सकाळीच व्हिडिओ केला असता, पण लय माणसं कोणसं होते आपल्या इथं. म्हणजे काय लायला आमची कुठली आली नव्हती. गप काय. तर मोठं दीर, 2 सासरं, हे परत बरेच जण होते. तर मग त्या सगळ्यांना चहाही केला, नाश्ता केला. बाईनं काय अजून नाश्ता केला नाही. तर आमच्या थोरल्या ही लय शायनिंग हाणायला लागली. तर हा बघा, छोकुली आणि सन्याला पण आणलेलं आहे. कालच आणलंय त्यांना असंच फिरायला, त्यांच्या आत्याला भेटायला आणलंय आहे का नाही. हा काय ही छोकुलीची आत्या. मला तर सगळे ओळखतावच की. हा. मी नेहमीच येते बघा इकडं. आले सण्याला भेटायला, छकुलेला भेटायला, आणि राधीला भेटायला खास आल्या त्या. त्यांना वाटायला लागलं राधी खरंच औषध पिली. अहो औषध नाही पिली बाय, मी चुकून चुकून नाही पोटात औषध गेलं होतं आणि चुकून भुलून पडली मी. तर मला भेटायला सगळीजणच आले. आयला पण एकानं सफरचंद आणलं नाही तर. सफरचंद कुणीच खायला नाही आणलं. सगळे आले भेटायला पण सफरचंद कुणीच आणलं नाही. सन्या दाद्या तर काय शाळेत गेलाय. स्वाती ही ती सगळीजण तिकडं गेल्या तर थोरल्या जाऊबाईच्या घरी. आज हाय बाईच्या सवसनी नाही निवद नारळ आहे. तर डाळ घातली शिजायला आता गॅसवर घरातच. बाईचा स्वयंपाक इथंच आहे. बाईची देवी लांब आहे तिकडं, पण आता आम्ही सगळेजण तिकडंच जाणार आहे. तर बाईच्या सुनाची बहीण कर्नाटकवाले आहे का ना यान माडते. म्हणजे त्यांना कन्नडी बोलायला येतं आणि कन्नडी कळती पण त्यांना चांगली. आपल्याला काय कळत नाही. लांबची आणली सुनबाई, चांगली आहे, मस्तपैकी राहते भीती. मग आल्या त्या दोघीजणी. घातली डाळ बीळ शिजायला. कारभारी गेलं सकाळ सकाळ, म्हणजे सकाळ सकाळी डाळ शिजायला घातली असती, पण पाणीच नव्हतं ना जारचं. आणि जारच्या पाण्याशिवाय घेतल्या डाळी डोळी शिजतच नाही त्या. गावात काढल्यावर गोड दिसते का नाही. बाय सुद्धा आमची खवळायला लागली की राधे घरदार सोडून कुठं बोंबलत हिंडती या बाया असं तसं. स्वतःच घर सोडून चांगलं वाटतंय का सांग? ते म्हणतात अगोदर नव्हतं तेव्हा हिंडत होतीच की, आहे का नाही. काय म्हणला? तेव्हा हिंडत होती, आता हाय तर म्हणलं कशाला घरदार सोडती. चांगलं आहे घरदार आणि स्वच्छ राहतंय. लोक लुस्कान करत नाहीत घरांची. तीच तिला सांगत होते बघा, हिंडवत जाऊ नको बाहेर म्हणून. आणि छोकुलीला आणि सण्याला तिकडंच ठेव म्हणायला लागली, आणू नको अजिबात इकडं. छकुलीला राहून दे तिकडंच, आता मोठी झाली इथं आपलं गाव नाही चांगलं. आणि सण्याला बी तिथंच राहू दे म्हणत्या. दोघं तिथं शाळा शिकते. दोघं शिकते मी तिथं शाळा. मी म्हणलं नाही ठेवत, म्हणलं इथं नाही आणत, म्हणलं पोराला बी चांगली सवय लागली म्हणतात. सण्या पण म्हणतोय मी तिकडंच राहतो मम्मी, इकडं नाही येत मी. पण काल आणलं आपलं असंच भेटायला आणलं होतं. तर आता बाईचा आज निवद नारळ आहे म्हणते ती. देवाला जायचं आहे आता, काय माहिती देवाला जातात का कसे. हे अशी पाखरं ओरडली का ना, मला वाटतं लय मोठा साफा आला काय की. मग इकडे असते ते लय भ्या वाटतं. ते असेच ओरडते ते. आज चुलीला पोतारा आहे ती द्यावं म्हणलं होतं मी. पाणी तापवून ठेवलंय, त्याला कुणी आंघोळ करना काहीच होईना. होय बाय, करायचं चुलीवरच पोळ्या. ऊन नाही काय नाही. हां, डाळ शिजल्याशिवाय तर काहीच नाही. मग तोपर्यंत भांडी घेते घासून, धुवून सगळ्यांना आंघोळ्या ही केल्या त्या. तोपर्यंत धुणं भांडी झाली म्हणजे बरं पडतं या. डाळ शिजत तर होतं या, धुणं भांडी होते त्या. ही नाश्ता केलेली भांडी, ते तेल पण. आमटीला काय कोथिंबीर ही काय नाही, एवढीच कोथिंबीर आहे, ती पण वाळून चिळून गेली या.
गावाकडं असंच असतंय बघा. कसं आहे, चूल तर का वक्ती झर झाली आहे. तसा चहा नाश्ता बनवला. त्यात पोहे कुणाच्या वाटणीचं राहिल्यात, कुणाच ठेवा आता कोण नाही खात ते. झाकून बी ठेवलं नाही. इथे झाडून हे खारकाचं झाड आलंय, दिसलं का? छोकुलीला म्हणलं थांब आजच्या दिवस राहा, तर नग बाय म्हणली सण्याची शाळा बुडते, आम्हाला इथं नाही करमत. आता त्यांना तिकडली सवय लागली, मैत्रिणी झाल्या त्या लय मोठ्या. परत त्या आमच्या ननंदबाईच्या 2 सुना आहेत त्या तिथं चांगले मिसळून गेली या. त्यांना इकडं राहू वाटत नाही. अशी जीनची पॅन्ट ही घालायला पाहिजे तिला. माझ्याकडे किती चप्पल आहेत माहित का? 6. 6 चपला आहेत का? अजून घेणार नाही आता. होय. मग सगळी गोष्टी म्हणतात तिच्या आपलं जे सासू चपला गोळा करायला आपण दुकानात टाकू. चपलाच्या ना? हा. हां. तर जसली नाही तसली चप्पल तुझ्याकडे आहे, आपण दुकानात टाकू. राखीच चुकल्या 2-4 दिवस. आम्ही चाललोय देवाला. आणली असती बाई मी. नाही राहू द्या, टाकते पिळून मी. पाणी जी नाही तर काय करू? पिळूनच टाकायचं नाही, मी टाकते. पिळून होय. पाण्याची बादली आणि कपडे दे माझ्याकडे. सण्या कुठे गेला काय माहिती? खाल्लंय पिल्लंय सगळी गेले ती. हे असं सण्या हिंडतो फिरतो लय भाळून लागले. जायचंय की ग मम्मी? मग जायचंय, थांब जरा बाप कधी येऊ दे. सोडायचे पप्पा? आता येईल सोडायला. आज सण्याची शाळा आहे. तरी काय मग, नाही तर मी कधीच. आणि ही सगळी कशामुळे जमा व्हायला लागल्यात? परवा दिवशी माझी मोठी बहीण येऊन गेली. तिला कळलं की तायडे औषध पिले. तिनं सगळ्यांना कामावरच्या बायांना काय सांगितलंय, बहीण माझी सगळ्या बाया म्हणजे तिनं डबा ही भरला निघाली होती कामाला. आणि तवर फोन आला का स्वतःचा व्हिडिओ बघितला काय माहीत नाही. मला फोन केला, मी म्हणलं अगं असं असं झालं तर म्हणलं मला काल. आणि तिथं सगळ्या कामावरच तिनं सांगितलं की बहिणीनं माझी औषध पिली आणि आम्हाला जावं लागतं या. आणि कामाला जायला डबा भरलेला आणि 2 नवरा बायको आले. मग मॅच केलं स्वयंपाक, हे त्यांना जेवाय हे घातलं. तवर इकडं पुरी छोकुलीला ह्यांना कळालं, ही पण आली लगेच बघायला. बाय पण आली, सगळी येऊन गेले बाई. पण कोणी काय सफरचंद आणलं नाही तर खायला. काय बाय आता सफरचंदाचं दूध गुतलाय भिजलं. आपल्याला टुमणं मारायची बघाय आले तर ना थांबा. किती गोळा केल्यात. गवसडी किती खोटं बोलली, मला म्हणली मला 100 रुपये दे का. तुम्हाला 100 रुपये मागितलं, मला 100 रुपये मागितलं. मला म्हणले गळ्यातलं माझं तुटलाय नेकलेस घ्यायचा आहे, हो का खोटं बोलून घेते, हो का पैसे किती जमा केल्यात बघा किती किती? कशी भाची आहे हो का. मग मला 400 रुपये दे, मी तुला 500 रुपये देते. आधी ह्या हातात दिन. हो मम्मी, हां 1 तुझं, हां 1 माझं, हां. 2 तुझ्या, 3 माझं. काल कावीनं 500 घेतलं माझ्याकडून. कावीनं 500 घेतलं. मी म्हणलं ते 500 राहू दे सण्याला. अजून मी जाताना घेणार आहे. मला 500, सण्याला मी 500 पाहिजे होतं. ते तरी तुझ्यापाशी, आम्ही लोकांच्या इथं राहतो तरी आम्हाला देत नाही. बघा की लोकांच्या इथं गेलं, हिला वाटायला लागलं आम्ही कायमच गेलो या. आता मध्येच 2 ड्रेस घेतले तर पंचमीला साडी घे म्हणली, हिला पंचमीला साडी घेतली. पंचमीला साडी घेतली म्हणजे मला का कुठं जायचंय व्यवसाय फिवसाय. पंचमीला ओसत नसतात, पंचमीला वाहरूळ असतं या. ती काय काय असेल पण जायचंय मला कुठं. घे म्हणलं की लगेच घेतलं ह्या. तू सुद्धा विचार करायला पाहिजे, मी त्या साडीचं करणार का आहे. तसं बी तूच घालती साड्या. छकुलीला घेतली आणि घातलं. असं एक ड्रेस आहे, कोणता ड्रेस आहे सांग तू. आणि मला घेतलेला ड्रेस तू नेत नाही का? तू घालत नाही का? मग तू मला घेतलं कावी नाही, पण तू यंदा घालत नाही साड्या, का? दोघी बहिणीला शेम साड्या घेतल्या त्या मी, छकुलीला आणि कावीला दोघीला शेम. कावी म्हणते काय अगं मम्मी बारक्यापणी पण आम्हाला शेम टू शेम साड्या, ते ड्रेस, आता बी शेम टू शेम साड्या. मला पंचमीला झोका खेळताना चांगलं दिसतंय. हॅलो हॅलो
इकडं आहे भाळवणीला. नाही उद्या राधीला सिरियस आहे म्हणा, तिला भेटायला आलोय. हा आयशू मध्ये आहे. राधाकडं आले या लय आयशू मध्ये आहे म्हणा ते. म्हणजे सगळे यायला का? नकोय, कनेक्ट मलाच करावं लागतं तोंडावर पुढंच तर. एक तर राधीला मरणाचा कटाळा. हा येणार आहे मी. येते 4-5 वाजेपर्यंत येते तिकडं. हा बरोबर. कुणाला लिची सांग, कुठे आहे? अण्णाचा फोन आहे. अण्णाला सांग हॅलो तुझं पप्पा. हे नील भात ठेवला बर्तन इकडे बंद बर्तनला बर्तन नाही ग भाळवणी. ये ना हा वो बेटनी उरकडे आहे ना बरोबर का. तुझं शाळेतलं बोनाफाईट आणून शिराळ तुझं बँकेचं खातं खुलते. 5 मिनिटं. छोकुलीच्या शाळेचं बोनाफाईट लागतं. काय तिची भाषा कळते का तुला? थांबय 5 मिनिटं. छोकुलीचं बँकेचं खातं खोलायचं. त्या दिवशी कावीचं खोललं. तिला ते काय म्हणतात ते सबसिडी नाही बाय, काय म्हणतात वा त्या शाळेत. हां स्कॉलरशिपचं ते कावीचं काल त्या दिवशी फॉर्म सगळं भरलं. आता छोकुलीचं भरायचं तर या ह्याचं स्कॉलरशिपचं सगळं ते बँकेचं खातं लागतंय. त्या दिवशी कावीचं खोललं, आता छोकुलीचं खोलायचंय. ते बोनाफाईट लागायचंय छोकुलीचं. इथं जीवरमध्येच घेते खोलून तिचं. गेल्यावर फोन कर. तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. आता घेते पोळ्या करून, आहे का नाही. कवा यायचा ह्यांचा बाप, ह्यांना जायचंय अजून. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये.